प्रज्ञा, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंडे आणि आज ॲक्च्युली सिद्धार्थला सुवर्णप्राशन द्यायचं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण सुवर्णप्राशन देतो. सो मी त्याच्यासाठी एक पूर्ण स्टॉक मागवला आहे. 11 ॲक्च्युली इंजेक्शन्स असतात ते आणि जस्ट ते तोंडातून द्यायचे असतात इंजेक्शन. सो ते 11 दिवसाचे 11 महिन्याचा एक पूर्ण लॉट घेतला आहे मी. तो मला एक 1700ला पडला आहे. तर ते आज आहे, पुष्य नक्षत्र दिन आहे आज. सो त्याला ते द्यायचं आहे. म्हटलं अजयला मला परत तरी कॉल करशील ते, कारण की माझ्या लक्षात राहत नाही गोष्टी. आणि आता मावशी येऊन गेल्यात, त्यांनी स्वयंपाक तर बनवला आहे, स्वयंपाक झाला आहे म्हणजे सॉर्ट आउट आहे. मी आता चहा बनवला आहे माझ्यासाठी. अजय ऑफिसला गेलं आहे आणि आता सिद्धार्थ पण झोपला आहे. म्हटलं थोडं करून घ्यावं शूट वगैरे. आणि माझं एडिट पण राहिलं होतं लास्ट व्लॉग ॲक्च्युली खूप लेंदी झाला आणि खूप हे झालं आहे. सो तो पण लवकरच येईल. आणि आता मी चहा घेते आणि मग तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पहा. स्टे ट्यून. सिद्धार्थ उठला आता आणि मग आता त्याला सुवर्णप्राशन देते मी. लगेच एकटीला द्यायला खूप त्रास देतो तो, म्हणजे काही असो तो खूप त्रास देतो घेताना, म्हणजे औषध असो किंवा काही असो खूप त्रास देतो. पण आता मला ते चॅलेंजच आहे की मला एकटीने द्यायचं आहे ते त्याला औषध. सो बघू आता, खेळता बोलता कसं तरी त्याला द्यावं लागेल. सिद्धार्थ, हे आहे ते SBP रसायनचं सुवर्णप्राशन. गोल्ड ड्रॉप्स हे 0 to 3 इयर्सपर्यंत आपण देऊ शकतो. तर हे काही अशा पॅकेजिंगमध्ये येतं. हे सिरिंज असते आणि त्यात ते सुवर्णप्राशन असतं. लास्ट दिलं मी त्याला औषध आणि घेतलं त्याने बरोबर. मी त्याला असं झोपून तर दिलं नाही, जस्ट असं म्हटलं घे हे सिरिंज घे हातात, आणि लगेच मग त्याला ते हे केलं. तर त्यामुळे मग काही रडला नाही, काही नाही. मी आता त्याच्यासोबत खेळत बसला. सिद्धार्थ, आणि आज अजून मी लॉग इनसुद्धा केलं नाही. आत्ता वाजले 11:30 आणि उठला हा, त्यामुळे मग आता लॉग इन नाही करता येणार. त्याच्याच मागे बसावं लागणार, कारण की मी चेअरवर बसले की त्याला कळतं की मम्मी काहीतरी आता करते आणि माझ्याकडे लक्ष देणार नाही आहे. सो मग आता असंच बसावं लागणार आहे थोड्या वेळ, तरी त्याची झोप होईपर्यंत, म्हणजे त्याला झोप येईपर्यंत. आणि मग झोपला की लगेच लॉग इन करून पटपट कामं करून करावं लागणार आहे सगळं. तर आता मी ॲक्च्युली तो शेअर मार्केटचा ॲक्च्युली मी क्लास लावला होता, त्याचा व्हिडिओ एक शूट केला आहे. तो तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ आल्यावरतीच येईल तो व्हिडिओ, तर तुम्ही नक्की बघा. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की मी काही चुकले असेल तर. प्लीज डू कमेंट ऑन इट. आणि आता ॲक्च्युली वाजले 12:30. मी लॉग ऑफ पण नाही केलं आहे, लॅपटॉप तसाच आहे. आणि काम पण थोडंफार झालं माझं आज, कारण की सिद्धार्थ खूप छान झोपला होता आज, थोड्या वेळ म्हणजे थोडं जास्तच झोपला होता आज. सो मी पटकन मग ऑफिसचं काम वगैरे केलं. त्यानंतर आज जेवायला तर मी डिनर बनवलंच नाही, कारण की माझा क्लास होता 7 to 8:30 होता. पण मग 7 to 8:30 होता आणि मग त्याला सिद्धार्थला मी मम्मीकडे सोडलं होतं जाताना, आणि मग येताना पण त्याला घेऊन यावं लागलं मला. सो ताईंच्या गाडीवर ताईंच्या गाडीवर गेलते मी. जाताना त्याला सोडलं, मग तिकडनं क्लासला गेले, तिकडून मग येताना त्याला घेऊन आले. सो त्याच्यातच 9-9:30 वाजले. परत माझा कॉल पण होता ऑफिसचा, त्यामुळे मग डिनर काही आज बनवणं शक्यच झालं नाही माझ्याकडनं. आणि मावशी पण सकाळी येऊन गेल्या, सो ते पण काही ऑप्शन नव्हतं. सो मग मी आज उपीटच बनवलं होतं. तिघांनी खाल्लं ॲक्च्युली. त्याने सिद्धार्थने पण खाल्ला उपीटच. त्याला पण खूप जाम भूक लागली होती, त्यामुळे मग त्याला पण उपीटच दिलं. आणि आता मी थोडं फेस वॉश करते आणि मग ते दोघं तर झोपले, आता पण झोपते आता. उद्या ॲक्च्युली अजयचे फ्रेंड्स येणार आहे छत्तीसगडवरनं. सो त्यांच्यासाठी पण थोडीशी तयारी करावी लागणार आहे मला. मे बी मी उद्या लीव टाकेल, बिकॉज ऑफिस आणि सिद्धार्थ आणि मग कोणी गेस्ट आलं की काहीच होत नाही.
सो स्टे ट्यून आणि उद्या मी कंटिन्यू करेल ब्लॉग हा सेम. सो स्टे ट्यून आणि त्यांना मी भेटवते तुम्हाला. खूप छान मुलगी आहे ती, शारण नाव आहे तिचं आणि तिचे हजबंड येतील. खूप छान कपल आहे ते. तुम्हाला मी नक्की भेटवेल त्यांना आणि असंच बघत राहा. तर हे आहे सिद्धार्थची शारण मावशी आणि नितीन काका. त्यांनी सिद्धार्थसाठी मस्त एक चांदीचं कडा आणलं होतं, ते जे की खूप सुंदर होतं. ते घालतायत त्याला आता. ॲक्च्युली ते ट्यूजडेला संध्याकाळी आले होते 9:30 वाजता. त्या दिवशी मी चिकन आणि चपात्या केल्या होत्या आणि राईस होतं. ते झाल्यानंतर मस्त आम्ही गप्पा मारत बसलो 2 वाजेपर्यंत. सो आम्हाला जास्त काही शूट नाही करता आलं. तीसुद्धा व्लॉगिंग करते ॲज अ शारण व्लॉग्स म्हणून. तिचं इंस्टाग्रामवरती पेज आहे, सो डू चेक. आणि दुसऱ्या दिवशी मग वेडनेसडेला सकाळी आम्ही नाश्ता चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग ॲक्च्युली नितीनला वांग्याचं भरून वांगं खायचं होतं, त्याला खूप इच्छा होती. सो मग श्वेताताईंकडनं थोडी हे घेऊन आम्ही भरीत वांगं मसाला केला होता आणि ते पण त्याला खूप आवडलं. त्यानंतर त्यानेच मग थोडं रायता टाईप केलं आणि त्याची क्लिप पुढे मी ॲड केली आहे. त्यांची ॲक्च्युली ते हिंदी जास्त बोलतात, मराठी त्यांना जास्त येत नाही, पण त्यांची तुम्हाला मराठी ऐकून नक्की खूपच छान वाटेल त्यांच्या तोंडून ऐकून. खूप छान कपल आहेत, खूप म्हणजे खूप फ्रेंडली आहेत आणि खूप छान मजा वाटते जेव्हा पण आम्ही यांना भेटतो. सो इतने दूर से वो करके रखता है. सही आहे. बनवा जेवण. काय बनवलंय तुम्ही? आता आम्ही रायता बनवलेला आहे. अरे वा, मस्त. त्या रायतामध्ये आपण आता दुवा देत आहे. धुवा. हां, त्याच्यामध्ये एक फ्लेवर येणार आहे. ओके. फ्लेवरचा स्वाद येणार आहे. और Good. पूरा शेफ सिर्फ गाइड करते हैं, बाकी उनको पूरा सब कुछ मटेरियल कट के शारण डाल के देती है. मिलता है. हाँ. सही ऐसा आहे. आता है flavor. अब आप देख. तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.